नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पैशाची गुंतवणूक माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण टाटा स्टील, मिंडा कॉर्पोरेशन आणि एचपीसीएल कंपनीची काही न्यूज आहे आजच्या दिवसामध्ये ते आपण या व्हिडिओमधून कव्हर करणार आहोत. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे शेअर मार्केटचे नवीन नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. तर या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता निफ्टी 50 या ठिकाणी ओपन झालेली आहे. सकाळी 25,050 रुपयाला निफ्टी ओपन झालेली आहे आणि या ठिकाणी निफ्टी क्लोज झालेली आहे 25,388 रुपयाला. तर या ठिकाणी निफ्टीमध्ये आपल्याला 1.89% उच्चांक पाहायला भेटलेला आहे. आणि पहा, BSE सेन्सेक्समध्ये सुद्धा 1.77% तेजी आपल्याला पाहायला भेटलेली आहे आणि BSE सेन्सेक्स जे आहे ते 81,776ला ओपन झालेलं आहे आणि क्लोज झालेला आहे 82,962 रुपयाला. तर या ठिकाणी आपल्याला यामध्ये सुद्धा 1.77% BSE सेन्सेक्समध्ये सुद्धा तेजी पाहायला भेटलेली आहे. तर या ठिकाणी स्क्रीनवर पहा, टाटा स्टील कंपनीचा हा एका दिवसाचा चार्ट आहे. तर या ठिकाणी टाटा स्टील कंपनीने 2.45% रिटर्न आपल्या शेअर होल्डरला या ठिकाणी दिलेला आहे. 2.45% रिटर्न दिलेला आहे. तर काय न्यूज आहे, त्या न्यूजमुळं या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागलेले आहे, ते आपण पुढे पाहणार आहोत. पण त्याआधी या कंपनीचा जर आपण चार्ट पाहिला लॉंग टर्मचा, तर या ठिकाणी पहा 1999ला ही कंपनी लिस्टेड आहे. 6.95 रुपये हा शेअर ओपन ज्यावेळेस मार्केटमध्ये आला त्यावेळेस होता. तर या ठिकाणी पहा, या शेअर्समध्ये आपल्याला जबरदस्त तेजी, डाऊन, पुन्हा तेजी, पुन्हा डाऊन, पुन्हा तेजी, पुन्हा डाऊन, पुन्हा तेजी, पुन्हा डाऊन, पुन्हा तेजी आणि पुन्हा या ठिकाणी तेजी पाहायला भेटली आहे. मग या ठिकाणी एक मित्रांनो लक्षात घ्यायचं की आपण जर शेअर मार्केटमध्ये उतरलो किंवा शेअर मार्केट करायला आलो तर या ठिकाणी शेअर मार्केटमध्ये संयम असणं गरजेचं आहे. लॉंग टर्म, शॉर्ट टर्म जर तुम्ही शेअर मार्केट केलं तर या ठिकाणी नक्कीच तुम्हाला चांगला फायदा भेटणार आहे. मग या ठिकाणी आता या कंपनीची काय न्यूज आहे ते पाहू आपण. स्क्रीनवर पाहू शकता टाटा कंपनीची जी गुड न्यूज आहे. तर या ठिकाणी पहा, टाटा स्टील कंपनीने पोर्ट ट्रायल बोटमधील 125 अब्ज ग्रीन स्टील प्रकल्पासाठी UK सरकारसोबत 500 दशलक्ष अनुदान निधी करारावर स्वाक्षरी केलेली आहे. म्हणजे कंपनीसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. त्याचबरोबर ज्या लोकांनी टाटा स्टील कंपनीचा हा शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड केलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही आनंदाची बातमी आहे. कारण ज्यावेळेस कंपनी हे करार घेतला आहे आणि त्यानंतर काम चालू करणार आहे, तर त्यानंतर या ठिकाणी कंपनीच्या शेअर्समध्ये आपल्याला या ठिकाणी जबरदस्त तेजी पाहायला भेटणार आहे. ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता 537 रुपयांचा हा कंपनीचा शेअर आहे. या ठिकाणी हा शेअर्सचा जो चार्ट आहे तो आपण पाहू शकता. जबरदस्त ग्रोथ या कंपनीची आहे. कंपनी कोणत्या सेक्टरमध्ये काम करते, कंपनीचं प्रोजेक्ट काय आहे, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. पण याआधी मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी 537 रुपयाला जर हा तुम्ही शेअर बाय केला तर या ठिकाणी तुम्हाला तो पुढे जाऊन चांगला रिटर्न देणार याची खात्री आहे. कारण मित्रांनो, या कंपनीचं जे प्रोजेक्ट आहे, अशी कुठलं क्षेत्र नाही की त्या ठिकाणी कंपनी प्रोजेक्ट बनवत नाही. कंपनी वायरिंगमध्ये काम करते, कंपनी 4 व्हीलर 2 व्हीलरचे पार्ट बनवते, ते सुद्धा ही कंपनी काम करते. तर कंपनी येणाऱ्या काही दिवसात आता बऱ्याच ठिकाणी काय, कारण इलेक्ट्रिक बायसिकल येणार आहेत. इलेक्ट्रिकल बायसिकलमध्ये सुद्धा ही कंपनी जे इलेक्ट्रिक मोटर आहे, वायरिंग आहे, इंडिकेटर्स आहेत, बल्ब्स आहेत, परत मीटर जे आहेत, गाडीमध्ये जे मीटर असतात ते मीटरसुद्धा कंपनी बनवते. त्यामुळं या कंपनीचा जो बिझनेस आहे तो कधीही न थांबणार आहे. तर त्यामुळं आता जर तुम्ही हा कंपनीचा शेअर बाय केला तर या ठिकाणी तुम्हाला तो चांगला रिटर्न देणार याची खात्री आहे. तर आज एका दिवसामध्ये कंपनीनं किती रिटर्न दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहा. एका दिवसाचा चार्ट जर पाहिला या ठिकाणी तुम्ही, तर एका दिवसामध्ये कंपनीनं 1.18% रिटर्न या ठिकाणी कंपनीने दिला आहे. तर त्यानंतर जर एका वर्षाचा जर या ठिकाणी चार्ट पाहिला तर एका वर्षामध्ये कंपनीनं या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पहा 61% रिटर्न आपल्या शेअर होल्डरला दिलेले आहे. तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पहा कंपनी काय काय प्रोजेक्ट बनवते. कंपनी वायरिंगमध्ये सुद्धा काम करते. या ठिकाणी वायरिंग आहे, जे आपण गाडीचं ब्रेक वापरतो, लायनर म्हणतो, त्यामध्ये काम करते. तर या ठिकाणी पहा तुम्ही इंडिकेटर्स आहे, म्हणजे जे काही मीटर असतात गाडीचे ते सुद्धा पार्ट बनवते कंपनी. या ठिकाणी मोटरसुद्धा बनवते. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पहा प्रत्येक क्षेत्रामध्ये कंपनी काम करते. वायरिंगमध्ये आहे, 2 व्हीलर्स 4 व्हीलर्सचे जे पार्ट आहेत ते सुद्धा या ठिकाणी कंपनी बनवते. तरी नक्कीच पुढे जाऊन कंपनी चांगला आपल्याला प्रॉफिट आपल्या शेअर्समधून देणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता जी काय मिंडा
कंपनीची जी काही न्यूज आहे, मी आता तुम्हाला सांगितलं कंपनीचा बिझनेस कसा आहे. तर या ठिकाणी कंपनीची न्यूज पहा. मिंडा कॉर्पोरेशन QIP प्राधान्य शेअर इश्यूद्वारे 1000 कोटी रुपये उभारणार आहे. ही कंपनीसाठी गुड न्यूज आहे. ही जर कंपनीला गुड न्यूज भेटली तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये या शेअर्समध्ये सुद्धा आपल्याला तेजी पाहायला भेटणार. कारण कंपनीचा जो बिझनेस आहे तुम्हाला स्क्रीनवरती प्रोजेक्टसुद्धा दाखवलं कंपनी की काय काय प्रोजेक्ट बनवते. तर या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता 1000 कोटीचं कंपनीला काम भेटलेले 1000 कोटींचा निधी कंपनी उभारून कंपनीला त्यासाठी मंजुरीसुद्धा भेटली आहे. मिंडा कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाने फ्रेशियल इश्यू ऑफ शेअर्स किंवा क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट QIP मोडद्वारे या ठिकाणी 1000 कोटी निधी उभारण्यासाठी योजनेला मंजुरी दिलेली आहे. आज झालेल्या बैठकीत हा निर्णय कंपनीने घेतलेला आहे आणि बाजारात वेळ कंपनीला विकासाची माहिती देण्यात आलेली आहे. तरी विचार करा, मी तुम्हाला कंपनीचा चार्टसुद्धा दाखवला, कंपनीची न्यूजसुद्धा दाखवली, कंपनीचं प्रोजेक्ट कसं आहे हे सुद्धा दाखवलं. तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये कंपनी नक्कीच आपल्या शेअर होल्डर्सचा चांगला रिटर्न देणार आहे. या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता हिंदुस्तान पेट्रोलियमचा ह्या कंपनीचा शेअर आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला या शेअर्समध्ये 0.88% आपल्याला हा शेअर वरती जाताना पाहायला भेटलेला आहे. यासाठी सुद्धा कंपनीची काही न्यूज आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम हा शेअर डिव्हिडंडसुद्धा देतो, चांगला रिटर्नसुद्धा या शेअर्समधून भेटतो. तर एका दिवसामध्ये या कंपनीनं 3.7%चा रिटर्न आपल्या शेअर होल्डर्सला दिलेला आहे. तर या ठिकाणी एका वर्षाचा जो चार्ट या ठिकाणी पाहिला तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता कंपनीचा जो बिझनेस आहे तो जबरदस्त या ठिकाणी वाढत चाललेला आपल्याला पाहायला भेटत आहे. तर या ठिकाणी एका वर्षामध्ये कंपनीनं आपल्या शेअर होल्डरला 146.5% रिटर्न आपल्या शेअर होल्डर्सला दिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता 146% रिटर्न आपल्या शेअर होल्डर्सला दिलेला आहे. तर या ठिकाणी पहा HPCL कंपनीची जी काही न्यूज आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती HPCL बोर्डाने 2212 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला आज रोजी प्राधान्य दिलेलं आहे. हे आणि दुसरी एक गोष्ट, आज कंपनीचे CEO मधून के विनोद यांची नियुक्ती सुद्धा या ठिकाणी झालेली आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीने जाहीर केलेलं आहे की 2212 कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चाच्या कुठून विशाखा ते रायपूरपर्यंत आज कंपनी पाईपलाईन बांधण्यासाठी HPCL कंपनीच्या बोर्डाकडून मंजुरी भेटलेली आहे. पुढे कंपनीने सांगितले आहे की विशाख ते रिफायनरी मॉडर्नायझेशन प्रोजेक्टची किंमत ऑक्टोबर 2024 पर्यंत तांत्रिक पूर्ण करून 30,609 कोटी रुपयांत कंपनी करणार आहे. म्हणजे या ठिकाणी पहा कंपनीला किती मोठं प्रोजेक्टचं आज मंजुरी भेटलेली आहे. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की कंपनीचे ज्या ठिकाणी पंप आहेत त्या ठिकाणी कंपनी इलेक्ट्रिकल बायसिकलसाठी चार्जिंग पॉईंट उभारणार आहे. ही सुद्धा एक चांगली बातमी आहे. तर या ठिकाणी ज्या लोकांकडे या 3 कंपनीचे शेअर असतील त्यांनी हे शेअर होल्ड करा, त्यातून तुम्हाला चांगला रिटर्न भेटणार आहे. आशा करतो हा व्हिडिओमधून तुम्हाला चांगली माहिती मी दिलेली आहे. व्हिडिओवर तुम्ही पाहिलं तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनल तुम्ही नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.